हॅलो फ्रेंड्स, मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात? मस्त मजेत ना? तर बघा, इथं आमची सकाळची तयारी चालू आहे. चहा वगैरे घेतला मी अगोदर आणि नंतर इथे चालू होती डब्याची तयारी. डाळ भात लावून दिलेला होता आणि चपाती भाजी पण करायची होती डब्याला. तर इथे बघा फ्रीज पूर्ण भरलेलं आहे, दाखवू पण वाटत नाही, खूप पसारा झालेला आहे फ्रीजमध्ये. आणि ते सर्व झाल्यानंतर डब्बा वगैरे दिल्यानंतर मुलींना केलं, नाश्त्याची तयारी चालू होती. ते करायचा होता पास्ता. तर बघा, आज मी तुमच्यासोबत छोटीशी पास्त्याची रेसिपी पण शेअर करते. तर इथे मी घेतलेला होता पास्ता आणि पास्त्यासाठी लागणारं सर्व साहित्य: शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं लसूण घेतला. तर ते सर्व बारीक चिरून घेतलं. आणि इथे बघा, मी अक्षरशः रडते. काय झालं असेल? तुम्हाला काय वाटतं मी का रडते? तर दिसेलच तुम्हाला पुढे मी का रडते. एवढं रडण्याचं कारण पण खूप मोठं आहे बरं का. आणि ते म्हणजे हा कांदा. प्रत्येक वेळेस हा कांदा चिरताना मी रडतेच. तर बघा, हे सर्व चिरून झाल्यानंतर एका कढईमध्ये पाणी उकळून घेतलं अगोदर आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकून दिला आणि तो चांगल्या प्रकारे आपण असं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये सारखं ते असं हलवत राहावं लागतं, नाही तर मग ते एकमेकांना चिटकतो. त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपल्याला समजतंच की तो शिजलं आहे की नाही ते बघायचं. एकदम मऊ झाला पाहिजे, तेव्हा मग डन झालं म्हणायचं. आणि ते काढून घ्यायचं. नंतर त्याच्यातलं पाणी वगैरे सर्व असं वितळून व्यवस्थित काढून घ्यायचा. तर बघा, मी असं सर्व काढून घेतलं त्या कढईमधून. आणि दुसरीकडे आपण तेल गरम करायला ठेवलं. जिरे मोहरे टाकले, लसूण टाकला. त्याच्यामध्ये लसणाने जरा थोडीशी टेस्ट येते, त्याच्यामुळे मी लसूण यूज करते. तुम्ही टाकता का नाही मला सांगा कमेंटमध्ये लसूण. आणि त्याच्यानंतर लसूण वगैरे थोडंसं लालसर झाला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि चांगल्या प्रकारे कांदा पण लाल होऊ द्यायचा, चांगला भाजून घ्यायचं. हे कसं आहे, पास्ता आपण अगोदरच शिजवून घेतलेला असतो आणि नंतर तो जास्त वेळ काही आपण शिजवत नाही. त्यामुळे आपण जे काही हे कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकत असतो ते चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं असतं ते. कारण नंतर तर ते काही शिजत वगैरे नाही, आपण त्याच्यात पाणी वगैरे काही मिक्स करत नाही. त्यामुळे ते तेलातच चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं असतं कलर येईपर्यंत. तर बघा, मी हे कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे इथं भाजून घेतलं. खूप वेळ भाजलं, 5 ते 10 मिनटं तुम्ही भाजू शकता स्लो फ्लेमवर गॅसच्या. आणि नंतर शिमला मिरची पण त्याच्यामध्ये ॲड केली, ती पण चांगली फ्राय करून घेतली. तर बघा, हे सर्व झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं अगोदर हे सर्व. आणि त्याच्यात थोडीशी हळद पण टाकायची कलरला. आणि हळद वगैरे टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला आहे पास्ता. तर बघा, मी एकटीच असल्यामुळे शूट मलाच घ्यावं लागतं आणि सर्व मलाच करावं लागतं आहे, त्यामुळे थोडंसं दाखवता येत नाही. पण मी तुम्हाला सांगते, मी जे ॲड केलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. फक्त मिस हळदच झाली. मी जेव्हा हळद टाकले तेव्हा व्हिडिओ घेतला नाही, तेवढंच मिस झालं. ते मी तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदर हळद टाकली म्हणून. आणि हळद टाकल्यानंतर मग ॲड केला पास्ता. आणि नंतर बघा, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. मसाला असतोच पण त्याच्यामध्ये मीठ नसतं आणि त्यामुळे मी मीठ टाकलं. आणि हा पास्ता मसाला पण वरून ॲड केला. आणि हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं, कारण सर्वत्र मसाला वगैरे पूर्ण लागला पाहिजे आणि टेस्ट पण छान येते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर. बघा, मी चांगल्या प्रकारे मिक्स वगैरे केला आणि वरून टाकली कोथिंबीर. तर अशा प्रकारे रेडी आहे आपला पास्ता आणि खूप छान टेस्टी यम्मी होतो. नक्की करून बघा. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे, काहीच अवघड नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे पास्ता वगैरे दिला मुलींना नाश्त्याला करून. आणि आरोही तर आज स्कूलला गेलीच नाही, तिने तर सुट्टीच घेतली होती. सुट्टी म्हणजे ती उठलीच नाही, जबरदस्तीने उठली. आणि उठली होती निवांत 10-10:30 वाजता. उठल्यानंतर तिचा नाश्ता चालू होता, ब्रश वगैरे करून. शाळेत तर जायला नकोच वाटतं. हॅलो फ्रेंड्स, तर बघा, आत्ताच मी बाहेर गेले होते, थोडंसं काम होतं म्हणून. एवढं बापरे, किती ऊन आहे, नको वाटतंय. एवढेच अंतरावर गेले तर दम भरला माझा, एवढं ऊन आहे. तर बघा, आता सकाळची सगळं आवरलेलं आहे. नाश्ता वगैरे झाला, जेवण पण झालं माझं. आत्ता वाजले दुपारचे 1:30 वाजले. आणि खूप ऊन आहे बाहेर, तर कुठे जाता येत नाही. आणि आम्ही आता घरातच, झालं काम आवरली, जेवण वगैरे झालं. आता निवांत 4 ते 5 वाजेपर्यंत बसतो.
नंतर तर काहीच नाही, चहा वगैरे प्यायचं आणि झालं. हेच असतं चालू. तुम्हाला मी दाखवते बाहेर बघा किती ऊन आहे. तर हे बघा रोडवर बघू शकता, तर बाहेर इथे झाडं वगैरे आहेत ना, त्यामुळे तुम्हाला झाडांची सावली वगैरे दिसत असेल. पण खूप ऊन आहे, बापरे, नको वाटतं एवढं ऊन आहे. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे सांगा असं एवढं कडाक्याचं ऊन पडतं का? माणसं कुठं बाहेर निघायला नको वाटतं, असं उन्हाचं बाहेर कुठे जायचं असेल तरी कॅन्सल करावं लागतं. काय करणार, एवढ्या उन्हाचं बाहेर तरी कुठं जाता. तर चला तर इथून पुढे काय करते तुम्हाला बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. तर बघा आता हिला करायचं आहे जेवण. हे सकाळी आमच्यासोबत जेवलीच नाही, आता वाजले 3. आता हिला लागली भूक आणि हिने सकाळी पास्ता खाल्ला होता त्यामुळे जेवलीच नाही. तर हिला आणलं मी जेवण. हे आहे चपाती, हे आहे भाजी आणि हिला पेजा बोनविटा. आरोहीला काही जेवायचं नव्हतं, तिने जेवलेल्या सोबत ती म्हणजे मला बोनविटा. आणि हे आमच्या मॅडमला की नाही जेवण करताना ना फोन लागतो त्यांना. फोन बघितल्याशिवाय जेवण जात नाही. तुमची पण मुलं अशीच करतात का मला कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर जास्त फोन बघत नाही ती, म्हणजे असं कंटिन्यू फोन नाही बघत, फक्त जेवण करतानाच बघते. जेवण करतानाच फोन बघते. आणि हे बघा असं साडी घालून बसते दररोज. हिला की नाही साडी खूप आवडते बघा. अशी साडी दररोज साडी पाहिजे घालायला. दुपारचं यांना हेच काम असतं दोघींना. तर हिने घातलेली होती, काढली, आता ही बसले घालून. आणि हे अशा लिहित असतात बघा, ह्या टेबल, हे कपाट म्हणा, त्याच्यावरती सारखं पेननी किती पण काही पण करा. तरी आता भिंती बऱ्या तर आहेत, नाहीतर पूर्ण भिंती त्यांनी लिहून रंगवल्याच होत्या. आत्ताच पेंट केले, पाठीमागच्या महिन्यामध्ये कलर दिलाय, त्यामुळे एवढं काही दिसत नाही. तर मग आता हिला पहिल्यांदा फोन देते, मगच ही जेवण करणार, नाहीतर फोन दिल्याशिवाय जेवण नाही करत. काय फोन पाहिजे का? नाही देणार, असंच कर की जेवण. नाही मी नाही. हां लगेच मी नाही जेवण करणार. तर बघा आम्ही आलो गेटच्या बाहेर. तिला दिसला बर्फ गोळा, मग आता खायचा होता म्हणून आलो घ्यायला. तर ते आता बघा बर्फ गोळा बनवत आहेत. कोणाकोणाला बर्फ गोळा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आण ग बाळा. तर इथे बघा मस्तपैकी बर्फ गोळा खात होतो आम्ही. आणि मला तर खूप आवडतो सगळ्यात. आईस्क्रीममध्ये तुम्ही विचारलं फेवरेट तर माझा हाच आहे, कारण मला हा खूप आवडतो. मी दिसला का घेत असते. टेस्ट खूप छान लागते त्याची. आणि नंतर तर काहीच नाही. 4-4:30लाच आम्ही खात होतो बर्फ गोळा घेतला. त्यानंतर चहा वगैरे पिलो, परत थोडंसं बाहेर गेलो होतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात नक्की कमेंट करा मला या व्हिडिओ खाली. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला जमेल असं व्लॉग घेऊन येत जाईल. आणि तुम्ही मला सपोर्ट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.